ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचे बोलले जाते. दरम्यान महायुतीचे सरकार पुन्हा सत्तात आले तर लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करून 2100 रुपये करू, असे आश्वासनही त्यावेळी महायुतीच्या अनेक नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र अजूनही 2100 रुपयाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या योजनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लाडक्या बहिणींचे नगरपालिका निवडणुकीत मोठे योगदान राहिलेले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये करण्याबाबत सरकार विचार करीत आहेत. याबाबत लवकरच घोषणा केली जाईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. महायुतीला 288 पैकी तब्बल 214 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. शिवसेना शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे अभिनंदन केले आहे. शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढे नगराध्यक्ष निवडून आले नव्हते. कार्यकर्त्यांचे तसेच लाडक्या बहिणींचे अभिनंदन. लाडकी बहीण, लेक लाडकी लखपती, मुलींना उच्च शिक्षण मोफत, आरोग्याबाबत अनेक योजना राबवल्या, याचा मला आनंद आणि समाधान आहे. 2.5 वर्षाच्या कालावधीत जी महाविकास आघाडीने स्थगिती दिली होती, ते सगळे अडथळे दूर केले आणि महाराष्ट्राला पुढे नेले. माझी आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. अनेकांनी विरोध केला, मात्र विरोध मोडून काढत योजना सुरू ठेवली. कोणताही मायकलाल ही योजना बंद करू शकला नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार म्हणजे देणार. योग्य वेळी आम्ही सन्मान निधीत वाढ करणार, अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.